तर मंडळी नमस्कार. आपल्याकडे आली आहे स्कूटी. मला याच्यातला फॉल्ट सांगतो बघा. चक्का झाला आहे पूर्ण जाम आणि गाडी तर स्टार्ट होऊन राहिली बघा. आवाज खूप करून राहिली. तुम्हाला आवाज येत असेल आता कमी येत असेल कॅमेरा बघा. आवाज बघा किती होऊन राहिला. तर आपण हिचा क्लच कव्हर खोलून बघूया. आत्ता सकाळ चालू आहे. सकाळचे वाजले तरी 7:30-8 वाजले आहे आत्ता. तुम्हाला माहीत आहे की मी सकाळून आणि संध्याकाळूनच काम करतो, कारण की दिवसभर आपल्याला दुसरं काम राहते. शोरूममध्ये यावं एका जणाच्या. शोरूममध्ये मित्रांनो मशीन आहे. नटबोल्ट डायरेक्ट गर्र 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 काढता येतात आपल्याला. आपल्या घरी मशीन वगैरे नाही आहे, टीच आहे. ही BS6 गाडी आहे मित्रांनो, ॲक्टिवा 6G. BS6 गाडी म्हणलं तर खूपसे मिस्त्री खोलायला नाही पाहत. मशीन नाही आहे म्हणते, हे नाही ते नाही. तेवढं काही हे नाही आहे BS6 म्हणलं तर. या ॲक्टिवा गाडीचा 6G स्टँडचा प्रॉब्लेम येतो मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल. ज्यांच्याकडे ॲक्टिवा आहे त्यांना माहीत असेल की काही दिवसानंतर ते स्टँडचा तिकडून एक स्प्रिंग राहते, त्याचा एक लॉक राहते, तो तुटून जाते लवकरच. बघा मित्रांनो, पूर्ण हा बेल्ट खराब झालेला आहे बघा. चक्का आता फ्रीज झाला आहे. चालू करून दाखवते एक वेळा. आवाज कसा आहे बघा. हा आहे आवाज. झालं मित्रांनो, खेळ खतम. तर बघा मित्रांनो, बेल्ट जसा तुटला गाडी. तर बघा मित्रांनो, बेल्ट जसा तुटला गाडी बंद झाली तर आता चालू पण नाही होत आहे. हे आहे BS6 चा कमाल. इसको बोलते टेक्नोलॉजिया. तर बघा मित्रांनो, बेल्टची कंडिशन कशी झाली आहे बघा. तर मित्रांनो, आणला याचं स्पेअर सामान. हा आहे बेल्ट स्कूटीचा, नाही का, रोलन कंपनीचा आहे. रोलन कंपनी, आता ज्यांना जे कोणी आहे गॅरेजवाला त्यांना माहीतच असेल की रोलन कंपनी कशी आहे. तर हा गोट्या क्लच गोटी पण आणली, केली होती पूर्ण. हे पण रोलनमध्येच आहे. तर चला आपण याला टाकूया. यांना पुसून घेऊ पहिलं, पूर्ण साफ करून घेऊ. कचरा राहिला तर अजून ते कसं फ्री नाही चालत, नाही का. सकाळचा टाइम आहे मित्रांनो, थंडी पण खूप लागते. बघा मित्रांनो, नवीन गोटी आणि ही जुनी गोटी, किती फरक आहे. आपल्याकडे ग्रीस आहे, चांगल्या कंपनीचं आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे ग्रीस आहे.
आणि क्लच गोटी कधी पण ग्रीसमध्येच डुबवून लावायची किंवा ग्रीसमध्ये समजा ग्रीस लावायचं गोटीला. त्याच्यानं काय होते, फ्री चालते ते नाही का. लावला आहे आपण ग्रीस पूर्ण आता याला. मला आवाज येत असेल कोंबड्याचा बॅकग्राऊंडमध्ये, तर आपल्या घरी गावरानी कोंबडे पण आहे मित्रांनो, म्हणून आवाज येत आहे त्यांचा. जर कुणाला लागले गावरानी कोंबडे तर आपल्याकडे आहे ओरिजिनल गावरानी. तर आपला झाला आहे फिट समोरचा कटोरा. हा बेल्ट पण याच्यामध्ये फिट करून घेऊ. हे पण पूर्ण आता साफ करून घेऊ आपण. त्याच्यानंतर छर्रे असतात, त्याला पण ग्रेसिंग करावं लागतं. बघा मित्रांनो, ओरिजिनल बेल्ट आहे. बेल्टची क्वालिटी पहा तुम्ही. असा बेल्ट अंदर टाकावं लागते पहिले याच्या. पण पूर्ण साफ करून घ्यायचं. याच्यानंतर खूप डस्ट राहतो मित्रांनो. बघा तुम्ही डस्ट किती आहे बघा. बघा ते कसं आहे, कधी खोलल्या नाही जात. सर्व्हिसिंगला तुम्ही गाडी टाकता, कोणताच मिस्त्री हा खोलत नाही कवर, क्लच कवर. आपण म्हणायचं त्याला की क्लच कवर खोल आणि ग्रीसिंग वगैरे कर गोट्या, नाही का. बघा तरी 2 सर्व्हिसिंग नंतर हे खोलायचंच. आणि बेल्ट कंडिशन बेल्टची कशी आहे ते बघायचं खोलून. ते कटोरं पण थोडं इथून कटून आहे मित्रांनो. त्या गिराईकचा कसा बजेट नाही आहे आणि खूप दुरून आले आपल्याकडे, म्हणून आपण त्यांना एक लावून देऊ. चालते थोडेफार दिवस चालते. थोडेफार म्हणजे चांगलंच चालू शकते. वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष काढू शकते. त्याला आपण रबिंग करू म्हटलं म्हणजे इथून घासूया अंदरचा पार्ट. तर बघा हा रेडवाला साईन पेपर आहे, मस्त याला घासून टाकायचं पूर्ण. आपल्याकडे माईक नाही आहे म्हणून बाहेरचा आवाज खूप येतो मित्रांनो. घेऊया माईक पण घेऊया, हळूहळू घेऊया पूर्ण. सध्या मोबाईलनेच काम चालवावं लागेल आता.
कोणी गिफ्ट जर दिला बड्डेला वगैरे तर मजा येऊन जाईल. काय लावूया आपण नटबोल्ट. तर मित्रांनो हा आपला गोटी सेटअप आहे, गोटी पाण्याचा. तर हा वायपाना म्हणतात याला, वाय सारखाच दिसतो पूर्ण. तर मित्रांनो बेल्ट वगैरे झाला आहे फिट, क्लच गोट्या वगैरे फिट केल्या आहे. तर करूया चालू. बघा वन सेल्फ स्टार्ट झाली मित्रांनो गाडी. आता बघा आवाज. आधीसारखा नाही आहे आता. तर ऑइल वगैरे चेंज करूया गाडीचं. टॉप कॉर पॅकिंग लीक आहे म्हणतो ते बघू. तर बघा टॉप कवरची पॅकिंग लीक आहे. तुम्हाला माझा सेटअप दाखवतो की मोबाईल कुठं ठेवतो मी, कुठं ठेवतो. तर बघा एक चेअर आहे, चेअरला असं स्टँड लावून आहे बघा. हेल्मेटला चेअरवर हेल्मेट ठेवणं आहे आणि माउथ लावून आहे हेल्मेटला. इथून आपला असा व्हिडिओ शूट होतो हेल्मेटमधून असा. इकडे कोंबडी, छोटे छोटे पिल्ले पण आहे. तर हे पॅकिंग लीक आहे, हिला पण चेंज करून टाकू आपण आता. तर हे आहे टॉप कॉरची पॅकिंग बघा. ट्रू पॉवर कंपनीची आहे. हेड ओरिंग ॲक्टिवा BS6, ॲक्टिवा BS6. तर लावूया. हे बघा याला क्लीन केलं आहे एवढं. आता आपल्याच्याने एवढं झालं, जेवढं झालं तेवढं केलं आहे क्लीन. याला करूया आता आपण फिट तिथे. तर मित्रांनो ऑइल चेंज केलं आहे आपण. तर ऑइल बघा किती निघालं. काय नाही बस एवढं ऑइल आहे, एवढं पोट आहे एवढं. माझ्या 200 ml पण नाही निघलं बरोबर, नाही का ते 150 ml निघलं ऑइल स्कूटीमधून. बघा नवीन स्कूटी आहे, BS6 आहे, 150 ml ऑइल निघलं आहे. काय म्हणा 150 ml म्हणलं तर काहीच नाही झालं. गाडी धुवा पण नाही मारत आहे. चला आता ऑइल टाकूया.